मी अभिषेक भालेराव तुमचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत फायरबेस सोबत ॲप कशा प्रकारे लिंक करता येईल. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर मी नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो. एम्प्टी ॲक्टिव्हिटी. ओके, फायरबेस ॲप. ओके, लँग्वेज जावा. मिनिमम रिक्वायरमेंट तुमच्या डिव्हाइसनुसारही ठेवू शकतात, पण शक्यतो तरी मी मार्शमेलो करतो. वर्जन फाईल इंडेक्स होतात तोपर्यंत टाइम लागतो. त्यानंतर ग्रॅडल बिल्ड साइंक होतात. या ठिकाणी बघू शकताय ग्रॅडल बिल्ड साइंक झालेलं आहे. ओके, आपला डिव्हाइस हा कनेक्ट असायला हवा. ओके, ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर तिथे असलेल्या या आयकॉनवर क्लिक करायचे, साइन इन. आपलं जे रेग्युलर ब्राउझर असेल त्या ठिकाणी ही लिंक तुम्ही कॉपी करू शकतात, किंवा जे डिफॉल्ट ब्राउझर आहे त्यात तुम्ही साइन इन करू शकता. वॉच सर्व्हिस यूज करून मी या ठिकाणी अलो करेल. ओके, या ठिकाणी आपलं अकाउंट ॲड झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर टूल्समध्ये जाऊन फायरबेस. त्यानंतर ॲनालिटिक्स वर क्लिक करून आपल्या ॲप फायरबेसला लिंक करायचं आहे. न्यू विंडो ओपन होईल. जर आपलं एक्झिस्टिंग अकाउंट नसेल फायरबेसला तर अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे अगोदर, आणि जर असणार तर त्या ठिकाणी ॲड प्रोजेक्टचं नाव येईल. ओके, फायरबेस ॲप जे नाव तुम्हाला योग्य वाटेल ते द्यायचं. नंतर प्रोजेक्ट आय डी युनिक प्रोव्हाइड करायचं. ओके, या ठिकाणी हे नाव घेतलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रोव्हाइड केलं. कंटिन्यू. ओके, ॲनालिटिक्स लोकेशन तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही चूज करायचं. इंडिया मी चूज करेल इथं. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट. ओके, क्रिएट प्रोजेक्ट. या ठिकाणी प्रोजेक्ट रेडी आहे. कंटिन्यू. समोर कनेक्टचं ऑप्शन आलंय, कनेक्ट करायचं. इथे बघू शकता कनेक्टेड आलेलं आहे. जरी तुमचा दुसरा प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी गुगल जेसॉन फाईलही तुम्ही इम्पोर्ट करू शकताय. त्यानंतर ॲड ॲनालिटिक्स टू युअर ॲप. ओके, त्यानंतर क्लिक केल्यावर तुम्हाला क्लास पाथ ॲड करायला आहे गुगल सर्व्हिसेससाठी, आणि बिल्ड ग्रॅडलमध्ये दिलेल्या सर्व्हिसेस ॲड करायला सांगायला. ॲक्सेप्ट केलीच कंडिशन. ओके, ग्रॅडल साइंकिंग चालू झालं आहे.
या ठिकाणी तुम्हाला ग्रॅडल स्क्रिप्टमध्ये एक प्रोजेक्ट लेवल ग्रॅडल, ॲप लेवल ग्रॅडल या 2 गोष्टी भेटतील. या ठिकाणी तुम्ही सर्व्हिसेस क्लास पाथचे ॲड करू शकतात, मॅवन रिपॉझिटरी वगैरे. ओके, सेम या ठिकाणी तुम्ही डिपेंडन्सीज ॲड करू शकतात बाहेरून कोणत्या लायब्ररी इम्पोर्ट करायची असतील तर. ओके, जर ॲनालिटिक्सच्या याच्यानुसार या ठिकाणी फायरबेस ॲनालिटिक्स ॲड झालं आहे बघू शकता, पण या ठिकाणी येलो कलरमध्ये ते दिसतंय, त्यामुळे आपण याला अपग्रेड करणार आहोत. अपग्रेड करण्यासाठी राईट क्लिक, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, चेंज टू 1744. ओके, देन लोड ग्रॅडल चेंजेस. सेम इथेही, पण या ठिकाणी स्पेसिफिक वर्जन आपण बघणार नाही, त्यामुळे याला स्किप करू. डाउनलोडिंग सुरू आहे. या ठिकाणी बघू शकता कंप्लीट होण्यामध्ये. तर मी मेन ॲक्टिव्हिटीत येईल, जोपर्यंत फाईल इंडेक्स होत आहे. परत एकदा फायरबेस ओपन करतो. या ठिकाणी पण या ठिकाणी ऑप्शनचं नाही. ते इंडेक्स झाल्यानंतर आपण चेंजेस केले, त्यामुळे परत एकदा सिंक नाव, थोडा टाइम यालाही लागेलच. या ठिकाणी सिंक्रोनाइज झालेलं आहे. टूल्समध्ये फायरबेस. ओके, ॲनालिटिक्स डिपेंडन्सी सेटअप झालेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेले ॲनालिटिक्स साठीचा सिंटॅक्स कॉपी करायचा आहे. ॲनालिटिक्स जे तुमचं पेज मॅक्झिमम टाईम ऑनलाईन असणार आहे त्या ठिकाणी यूज करायचं आहे. नंतर सेट कंटेंट व्ह्यूमध्ये ऑन क्रिएट मेथडमधले नंतर या ठिकाणी पेस्ट करायचं. ओके, या ठिकाणी एरर येतोय, लायब्ररीज ॲड करायची. शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, 1 minute, राईट क्लिक, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन, इम्पोर्ट क्लास. ओके, त्यानंतर या ठिकाणी एरर येतोय. ओके, या ठिकाणी मिसिंग नेटवर्क स्टेटची परमिशन आपण मॅनिफेस्टमध्ये दिलेली नाही आहे, त्यामुळे इंटरनेट कनेक्शन या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे ॲड परमिशन ॲक्सेस नेटवर्क स्टेट या ठिकाणी मी ॲड केली. ओके, कंट्रोल अल्टर एल जर फॉर्मॅटिंग चुकली असेल कोडची तर. मी प्रोजेक्ट सेव्ह करतो आणि मोबाईलमध्ये रन करतो. थोडा टाईम ग्रॅडल बिल्ड इन्स्टॉल व्हायला लागणार. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला एजमध्ये दाखवतो. या ठिकाणी बॅक, फायरबेस ओपन करून या ठिकाणी आता आपण स्ट्रीम व्ह्यू चेक करू. ओके, परत एकदा एजमध्ये या ठिकाणी आपल्या ॲपचं नाव या ठिकाणी दाखवतो सेटिंग. ओके, हे ॲपला काय नाव द्यायचं ते आपण या ठिकाणी ॲड करू शकतो निकनेम. फायरबेस ट्युटोरियल 1. या इथली जी गुगल सर्व्हिसेस JSON फाईल आहे ही आपण प्रोजेक्टमध्ये इम्पोर्ट करू शकतो जर फायरबेस डायरेक्ट लिंक करता येत नसेल तर. एसीचे सर्टिफिकेट्स, वेब,
फोन ऑथेंटिकेशन किंवा गुगल, फेसबुक हे जे OAuth प्रोव्हायडर्स आहेत त्यांचं यूज करून ऑथेंटिकेशन प्रोव्हाइड करायला SSH सर्टिफिकेट्स लागतात. ओके, या ठिकाणी मी पब्लिक फिशिंग नेम सेट करणार आहे. पब्लिक फेसिंग नेम हे ईमेल वगैरे यूज करताना कामात पडतं. या ठिकाणी तुम्ही सपोर्ट ईमेल ही ऍड करू शकता. तुम्ही प्रोजेक्टमध्ये जातो, या ठिकाणी इन्स्टॉलेशनचा एरर त्याने बॅकग्राऊंडला दिला आहे, तर मी साईड मिरर ऑन करतो. साईड मिरर ओपन झाला. मी परत एकदा रिट्राय. रिमेंबर माय चॉईस इन्स्टॉलेशनला सिलेक्ट केलं. ओके, त्या ठिकाणी ॲप ओपन झालेलं आहे. मी पेजमध्ये जाईल, त्यानंतर स्ट्रीम व्ह्यू, स्ट्रीम व्ह्यू लाईव्ह रिपोर्ट दाखवत असतं, त्याच्यामुळे याला टाइम लागतो. आय थिंक ॲनालिटिक्स अजून सेट झालेलं नाहीये. स्ट्रीम व्ह्यू ओपन होतोय, परत एकदा ट्राय करून बघतोय. हे बघा, लास्ट 30 मिनिट्समध्ये किती डिव्हाइस ॲक्टिव्ह होते. त्यानंतर फर्स्ट ओपन केल्यावर त्यांनी किती वेळ यूज केला आहे, डिव्हाइस मॉडेलनुसार, OS व्हर्जननुसार आपल्याला रिपोर्ट या ठिकाणी भेटतो. तर व्हर्जन कोणतं यूज होतं, लोकेशन कोणतं आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतं. हे IP लोकेशन आहे, GPS नाही. आपल्याला पुण्याचं लोकेशन दाखवतोय. याचा यूज फक्त कंट्री वाईज किती युजर जॉईन आहेत ते बघण्यासाठी आपण करू शकतो. ओके, आता आपल्याला रिअल टाइम डेटाबेस सेटअप करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी डेटाबेसवर क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला क्लाउड फायर स्टोअरचं एक ऑप्शन आहे, त्यानंतर एक रिअल टाइम डेटाबेसचं ऑप्शन आहे. तर मी या ठिकाणी रिअल टाइम डेटाबेस चूज करेल. सध्या तरी टेस्टिंग मोडमध्ये आपण त्याला यूज करणार आहे, म्हणून रीड राईट ट्रू असल्यावर आपण त्याला एनेबल करू. टेस्टिंग करता फक्त. या ठिकाणी आपला URL डेटाबेसचा, या ठिकाणी कोणत्या प्रकारचा डेटा नाही आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी आता डेटा ॲड करणार आहे. जर आपल्याला मॅन्युअली डेटा ॲड करायचा तर प्लस नेम व्हॅल्यू हवी या ठिकाणी ॲड केले. जर आपल्याला पाथ क्रिएट करत जायचं आहे तर पाथ 1 या ठिकाणी काही नाव यूज करू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी परत प्लसवर क्लिक करेल. पाथ 2 अँड देन नेम अभी. या ठिकाणी तुम्हाला पाथ वाईज ॲड होताना दिसते. जर या ठिकाणी अगेन तुम्हाला काही नाव ॲड करायचं तर ही जी व्हॅल्यू आहे हे एक प्रकारे ट्री लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी क्रिएट होतं. शिफ्ट प्रेस करून रॉंगवर क्लिक करेल तर सगळं डिलीट होईल. ठीक आहे, डिसमिस. त्यानंतर आपल्याला गो टू डॉक्सवर राईट क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला गेट स्टार्टेड फॉर अँड्रॉइड
डॉक्युमेंटेशनचा यूज करता आला पाहिजे प्रत्येकाला. ओके, आपण फायरबेस ऑलरेडी सेटअप केलेला आहे त्यामुळे स्किप करेल. रिअल टाईम डेटाबेस, अँड्रॉइड, गेट स्टार्टेड. ते आपण जावामधून काम करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी जावाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्यापूर्वी ॲपमध्ये येऊन आपल्याला काही UI ॲड करायचं आहे. तर रिसोर्स, लेआउट, ॲक्टिव्हिटी मेन. तर कन्स्ट्रेंट लेआउटला सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड या ठिकाणी मी ॲड करेल व्हाईट. ठीक आहे. त्यानंतर मी साईड व्ह्यू ऑन करून या ठिकाणी परत एकदा ॲप रन करणार. या ठिकाणी अप्लाय अँड रन फक्त काही नॉर्मल चेंजेस असेल तरच यूज होतो, नाहीतर आपल्याला डायरेक्ट ॲप रिस्टार्ट करावं लागतं. इथे बघू शकतात व्हाईटमध्ये नाव दिसते. या ठिकाणी हॅलो वर्ल्डला सिलेक्ट करेल. या ठिकाणी इन्फॉर्मेशन इम्पोर्ट टू डिस्प्ले या ठिकाणी ID याला प्रोव्हाइड करतो. याची टेक्स्ट साईज, टेक्स्ट फॉर्मॅट थोडा चेंज करतो. या ठिकाणी टेक्स्ट साईज 25 SP. टेक्स्ट कलर ब्लॅक, कलर स्लॅश ब्लॅक. ओके, शेअर. देन मेन ॲक्टिव्हिटीमध्ये परत आलो, त्यानंतर डॉक्युमेंट ओपन करायचं. ठीक आहे. आपल्याला रिअल टाईम डेटाबेस यूज करायचं त्यामुळे ह्या ठिकाणी अवेलेबल असलेलं इम्प्लिमेंटेशनची लायब्ररी तुम्ही कॉपी करायची. बिल ग्रॅडल ॲप लेवलवर जायचं, डिपेंडन्सीमध्ये ॲड करायचं आणि सिंक्रोनाइज ऑन करायचं. सेम तुम्ही असिस्टंट, त्यानंतर रिअल टाईम डेटाबेस, सेव्ह अँड रिट्राईव्ह डेटामध्ये जाऊन ॲड रिअल टाईम डेटाबेस टू युअर ॲप सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मी माझ्या मेन ॲक्टिव्हिटीवर येतो. ठीक आहे. या ठिकाणी मी आपल्याला अगोदर डेटाबेस रीड करायचा आहे. ओके. तर सर्वात अगोदर या ठिकाणी प्रायव्हेट फायरबेस डेटाबेस या ठिकाणी ॲड करेल. ओके. याचं व्हेरिएबल FBDB नाव, डेटाबेस रेफरन्स, स्टार्टिंगला प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफाय, डेटा रेफरन्स ठिकाणी मी क्रिएट करतो. नाव या ठिकाणी मी FBDB इज इक्वल टू फायरबेस डेटाबेस डॉट गेट इन्स्टन्स ठिकाणी ॲड करतो. या ठिकाणी याप्रमाणे तुम्हाला ते 1 by 1 ॲड करायचे आहे. सेम डेटाबेस गेट रेफरन्स या ठिकाणी FBDB. आपल्या डेटाबेसमध्ये मॅसेज नावाचा पाथ नाही आहे, त्याच्यामुळे मी याला रिमूव्ह करेल आणि फक्त स्लॅश राहू देईल. ओके. देन या ठिकाणी आपल्याला अगोदर राईट करून बघू डेटाबेसमध्ये.
डेटाबेस रेफरन्स डॉट सेट व्हॅल्यू हॅलो वर्ल्ड. ओके, मी या ठिकाणी परत एकदा ॲप डायरेक्ट रन करतो. ओके, बॅकग्राऊंडला झालं असेल कदाचित मेसेज सेंड, यात येतो. त्या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट याला नाव दिलेलं आहे हॅलो वर्ल्ड. पण हे या पद्धतीने आपल्याला डेटाबेस यूज करायचा नाही तर मी शिफ्ट अँड रॉंग. ओके, याला कमेंट करून देतो. ओके, देन आपल्याला प्रोवाइड वगैरे सेट करायला लागतात. या ठिकाणी करणार नाही, ऑप्शनल आहे. ते डॉक्युमेंटेशनमध्ये जायचं. त्यानंतर राईट टू युअर डेटाबेस, रीड फ्रॉम युअर डेटाबेस. ओके, रीड फ्रॉम युअर डेटाबेस हे 2 टाईपचे आहेत. डायरेक्ट डेटा रीड करायचा आणि डेटा रिअल टाईममध्ये रीड करायचं. ते तुम्ही फक्त त्या ठिकाणी रीड अँड राईटमध्ये जातो. ओके, ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट बघता येईल तुम्हाला. लिस्नर यूज करून आपण डेटाबेस ॲक्सेस करू शकणार आहे. पण या ठिकाणी मला जी मेथड पाहिजे ती सापडत नाही आहे. जस्ट अ मिनिट. त्या अगोदर आपण या ठिकाणी पाथ वाईज डेटा सेव्ह करायचं बघू. मी ती इव्हेंट लिस्नर नंतर इम्प्लिमेंट करून दाखवतो. ओके, या ठिकाणी डेटाबेस रेफरन्स सेट व्हॅल्यू आपण हॅलो वर्ल्ड चूज केला आता. ओके, त्यानंतर मी या ठिकाणी पाथ सेट करतो रूट. या ठिकाणी तुम्ही कसाही पाथ या ठिकाणी देऊ शकता. रूट युजर डेटाबेस. ओके, युजर डेटाबेस. अगेन मी लाईन डुप्लिकेट करतो. जस्ट ओके, डेटाबेस पर्यंत त्या अगोदर आपण बघू. ओके, मी ॲप रन करतो. जर आपण डेटाबेसमध्ये बघितलं त्या ठिकाणी डेटा काहीच नाही अजून तरी. ठिकाणी रेफरन्स फर्स्ट पाथ रूट, देन युजर डेटाबेस, देन द व्हॅल्यू इज हॅलो वर्ल्ड. युजर डेटाबेस या ठिकाणी चाइल्ड म्हणून यूज होईल. हॅलो वर्ल्ड हे व्हॅल्यू असणार आहे, की व्हॅल्यू. ओके ओके, तर मी ॲप ओपन करतो. ओके, या ठिकाणी बॅकग्राऊंडला बघू शकता डेटाबेस ॲड झालेला आहे. रूट पाथ, रूटमध्ये आपण स्टार्टिंगला फायरबेस प्रोजेक्ट, देन रूट, देन युजर डेटाबेस ॲज अ चाइल्ड आणि मग त्याची व्हॅल्यू हॅलो वर्ल्ड ही सेट केली. जर आपल्याला या ठिकाणी एक सिंगल पाथ आणि मल्टिपल चाइल्ड विथ व्हॅल्यूज घ्यायचे असतील तर या ठिकाणी आपण युजर डेटाबेस और किंवा काहीतरी नाव या ठिकाणी आपण सेट करू, अभिषेक. ओके, या ठिकाणी हा पाथ म्हणून यूज करणार आहे. तर या ठिकाणी तर आपण इथं डॉट चाइल्ड मी ॲड करतो.
नेम अभिषेक. ओके. कंपनी प्रोग्रामर. ओके. ईमेल. ओके, मी डायरेक्ट अप्लाय करेल. ओके, ॲप डायरेक्ट रन झालेलं आहे. तर बघू शकता रूट, देन अभिषेक ॲज अ पार्ट अँड कंपनी ॲज अ चाइल्ड. त्यामध्ये 1 प्रोग्रामर ही व्हॅल्यू असणार आहे. ईमेल कंपनी हे की किंवा चाइल्डही म्हणू शकतो, पण त्याला चाइल्डच दाखवलं जातं. जर जेसॉन असेल, जेसॉन फॉर्मॅटमध्ये, तर या ठिकाणी की या की म्हणून त्याला सिम्बलाइज केलं जाईल. ओके. ईमेल या ठिकाणी दिसतोय. देन नेम. ओके. त्यानंतर आता एक डेटा रिडंडन्सी कसं प्रकारे होऊ शकतं मी दाखवतो. या ठिकाणी पाथ अंडरस्कोर अभिषेक आहे. या ठिकाणी मी नाव करू शकतो अभिषेक भालेराव, प्रोग्रामर. ओके. या ठिकाणी मी रन केलं. या ठिकाणी परत ओपन करतो. ॲप रिफ्रेश होता. या ठिकाणी डेटा नवीन ॲड झाला. 1 प्रोग्रामर ॲपदेव अँड अभिषेक भालेराव सेम. पण जर मी या ठिकाणी सेकंड पाथ किंवा वेगळा पाथ दिला असता, ॲप ज्या वेळेस रन होईल त्यावेळेस या ठिकाणी नवीन पाथ क्रिएट होईल. आपण मल्टिपल पाथ या ठिकाणी यूज करू शकतो. मॅक्सिमम 35 लेवलपर्यंत आपण पाथ कंटिन्यू करू शकतो. बघा, अभिषेक भालेराव या नावाने ॲड झालेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटा राईट करायचं बघितलं आहे. डेटा रिडिंगसाठी सिंगल व्हॅल्यू इव्हेंट असतं आणि ऑन डेटा चेंज म्हणजे रिअल टाईममध्ये चेंज होणाऱ्या 1 सेकंड मेथड असते. ती आपण नेक्स्ट टाईम बघणार आहोत.